राज्य कारभार चालवत असताना एकीकडे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, दुसरीकडे छत्रपती शिवरायांनी दिलेला वारसा आहे आणि तिसरीकडे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी दिलेले विचार आहेत। याच्या आधारावरच आज आपलं सरकार काम करत आहे आणि म्हणूनच आमच्या शेतकऱ्यांना आम्ही कबूल केलं होतं विधानसभेच्या वेळी की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ। खरं म्हणजे कुठलीही निवडणूक समोर नव्हती, सगळ्या निवडणुका आम्ही जिंकलो होतो, पण केवळ निवडणुकीकरता राजकारण करायचं नाही तर लोकांच्या करता राजकारण करायचं, शेतकऱ्यांकरता राजकारण करायचं। म्हणून आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आणि 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारी देशातली सर्वात मोठी योजना राबवण्याचा निर्णय केला। अर्थात आमचे मुश्रीफ साहेब त्यावेळी म्हणाले की आमच्याकडे सगळे कर्ज भरतात, कर्ज न भरू शकणारे शेतकरी कमी आहेत, पण त्याही शेतकऱ्यांचं आपण लक्ष ठेवलेलं आहे। जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांनाही 50,000 रुपये प्रोत्साहन हे आपल्या शासनाच्या माध्यमातून आपण देतो। तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती खोटं बोलतायत आणि विशेष म्हणजे महापुरुषांची नावं घेऊन खोटं बोलतायत। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन ते असं म्हणालेत की आम्ही शेतकऱ्यांना शब्द दिला होता कर्जमाफी करू, परंतु त्यांची हे सांगायला हिम्मत झाली नाही की आम्ही शेतकऱ्यांना करूया शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 अशी घोषणा केली होती। आम्ही आशेला लावून डेंगणं दावलं हे सांगायची त्यांची हिम्मत झाली नाही। त्यानंतर ते म्हणतात 56 लाख शेतकऱ्यांची सर्वात मोठी भारतातली कर्जमाफी आम्ही केली। खोटं बोलताय। 32 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करताय, उर्वरित शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देताय। सांगताना असं सांगायला पाहिजे की आम्ही 32 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफी देतो आहोत, त्यांचं 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करतो आहोत आणि उर्वरित शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन पण देतो आहोत। परंतु अर्ध्यांना 50,000 रुपयाचं गाजर फेकून मारायचं आणि अर्ध्यांना 2 लाखापर्यंत जायचं आणि सांगायचं 56 लाख शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी कर्जमाफी। कुठं फेडाले पाप। त्याच्यानंतर ते काय म्हणाले की रेग्युलर वाल्यांना प्रोत्साहन आम्ही 50,000 देतोय। अहो 17 मध्ये 25,000 तुम्ही दिले, त्याच्यानंतर 2च वर्षांना 19 मध्ये 50,000 उद्धव ठाकरेंनी दिले आणि त्यानंतर 6 वर्षानंतरही 50,000च फेकून मारताय। विचार करा ना, तेव्हा साखरे तेलाचे भाव काय होते ना आताचे काय आहेत, तेव्हाचे खताचे भाव होते काय होते, आताचे काय आहेत, हा विचार तुम्हाला राज्यकर्ता म्हणून करणं गरजेचं आहे।